तेलाची पोळी कशी झाल्या आणि इकडं आईचं चाललंय नका हिचं खायचं चाललंय इकडं असं कोण करतं का? सासूबाई करते त्या पोळ्या आणि सून इकडं खात्या. आ काय सकाळपासून मी कामं केली ती मग आरती म्हटली की तुला भूक लागली असलं तर तू जेव, मी त्यावर पोळ्या करते. पुन्हा जेवून झालं तर तुला करायचं असलं कर आणि पुन्हा दोघी पण जेवून भांडीत असते. तुम्ही काय होय काय असंच ठरलंय होय काय? तू पोळ्या करून म्हणलीस तिला जेव आणि परत दोघी करणार होय? मग तुम्ही काही तर भांडण लावायचं काम करून जेवलायचं ना भांडण लावायचं काम करू नका. बघा कसं आहे बघा ही दोघींचं हे असं आहे बघा. ही बघा कसं सासू सुनच आहे आणि तेलावरच्या पोळ्या आईच्या चालल्या त्या तर ही करून करणार आहे म्हणत्या. चालतंय आणि हो काही आमटी सुद्धा प्यायची चाललेली आहे. आईच्या आईने केल्या कुणी केल्या आहे आमटी? हा कुणी केल्या? तो केल्याशी तू कशाला खोट बोलतेस? दुसऱ्याने केलेलीच. हा प्यायची चाललेली आहे आमटीला सुद्धा बघा. तर झालं का जेवण? झाले. आत्ते जेवणार मग पुन्हा आम्ही बाकीच राहील काम उरकणार. तर तुम्ही पण जेवला असाल. असंच गुढीपाडव्याचं पुरणपोळीचं असं जेवणाचं बेत असतो. तर तुम्ही पण असंच खात राहा आनंदी राहा मजेत राहा. आणि आमच्या मम्मीचं चांगलं असतं की सासू सासरा आहेत ना त्यांना आई वडिलांप्रमाणे म्हणजे मानायचं. आमच्यानं तर तीच तुझं आई वडील आहे ती आणि ती पण मला प्रिन्सला मला मुलीप्रमाणे सांभाळायला पोराची पण काळजी घेतात. म्हणून नशीब लागतं अशी माणसं मिळायला.